एप्स्टीन फाईल या नावातच खूप काही दडलंय. या नावाच्या जोरावरती संपूर्ण भारतभरामध्ये सत्तापलटी होऊ शकते. भारतातले मोठे मासे गळायला लागतील आणि भारतामध्ये सत्ता पलट होईल अशा वेगवेगळ्या भविष्यवाणी करून झाल्या. आता या एप्स्टीन फाईलना सत्ता काही पलटली नाही, पण अमेरिकेत गाजत असलेली एप्स्टीन फाईल सार्वजनिक होण्याची वाट बघत असताना मध्येच महाराष्ट्र एप्स्टीन फाईल म्हणजे खरात फाईल उघड झाली. दोन्ही फाईलमध्ये एक गोष्ट साम्य आहे, ती म्हणजे दोन्ही प्रकरणात प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींचा असलेला समावेश. कोणती फाईल कधी उघडायची हे एका व्यक्तीला चांगलं ठाऊक आहे. ते नाव तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का चेला या म्हणीला चेल्यांनी जास्तच मनावर घेतलंय असं वाटतंय. कारण एका चेल्याचा राजीनामा तर पडलाय, पण दुसरा चेला तो म्हणजे अशोक खरातचा ऑफिस बॉय. त्यानेच महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल उघडण्यास भरपूर मोठी मदत केली असं म्हणावं लागेल. अध्यात्माच्या नावावर चालणाऱ्या या नंगा नाचाचा बुरखा पोलिसांनी टाराटारा पाडला. त्याचं झालं असं की शनिवारी खरात आणि त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव यांना समोरासमोर चौकशीला बसवलं. त्या दोघांमध्ये तुफान राडा झाला, तोही पोलिसांच्या समोर. त्यामुळं पोलिसांना आयता घबाड त्यांच्या हाती लागलं असं म्हणावं लागेल. शिंदेचं दिल्ली दौऱ्यावर जाणं, तेही अमित शहा दिल्लीमध्ये नसताना. त्यानंतर पंतप्रधान मोदींना तब्बल 1.5 तास भेटणं आणि इकडे खरात फाईल उघडणं. हा निवळ योगायोग म्हणावा की महाराष्ट्राच्या राजकारणात येणारा नवीन भूकंप. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलच्या सर्व अपडेटसाठी टॉक मराठीला लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी. हम तो डुबेंगे सनम, साथ तुमको भी ले डुबेंगे या डायलॉगला अंमलात आणलंय ते नीरज जाधवनं. काय वाटतं, हे प्रकरण एका रात्रीत म्हणजे 18 तारखेला समोर आलंय का? तर नाही. त्या अगोदरची टाइमलाईन जर पाहिली तर ही एखाद्या फिल्मपेक्षा कमी नाहीये. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणात तपास जसा पुढे सरकतोय तसतसं नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहे. विशेष म्हणजे पथकाच्या म्हणजे SIT चौकशीत शनिवारी एक नाट्यमय घडामोड घडली. खरात आणि त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधवला समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. दरम्यान या दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळते. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार माहिती देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि ही परिस्थिती काही काळ तणावपूर्वक बनली. काही काळ चाललेल्या या हाय व्होल्टेज वादामुळे तपासाला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नीरज जाधव हा या संपूर्ण प्रकारातील महत्वाचा दुवा मानला जातोय. त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळण्याची SIT ला शक्यता आहे. नीरज जाधव हा या प्रकरणातील हुकमी एक्का म्हणावा लागेल. भाऊनं खरातच्या कार्यालयातून खरातचे अध्यात्माच्या नावाखाली चालणारे नंगा नाचाचे आणि अनेक वेगवेगळे चाळे करणारे तब्बल 100 पेक्षा जास्त व्हिडिओ मिळवले. आता या बाबाची प्रॉपर्टी, याचा 7/12, याची बऱ्यापैकी कुंडली ही या ऑफिस बॉयकडे म्हणजे नीरज जाधवकडे होती. सुरुवातीला त्यानं हे व्हिडिओ वापरून खरातलाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या बदल्यात बाबाच्या स्टेटसला शोभल असा 8 अंकी आकडा मागितला. गणित करू नका, सांगतो. भाऊनं डायरेक्ट 5 कोटींची मागणी केली. नीरज जाधवच्या या मागणीकडे म्हणजे आपल्या ऑफिस बॉयच्या या मागणीकडे खरातनं दुर्लक्ष केलं. त्यानं त्याला घास टाकला नाही आणि घास न टाकल्यामुळं या नीरज जाधवनं आपल्याला पैसे न मिळाल्यामुळं त्याने हा संपूर्ण मोर्चा ज्या पीडित महिला आहे त्यांच्याकडे वळवला, अर्थात व्हिडिओमध्ये असलेल्या महिलांकडे. आता किती पीडित आणि किती स्वैच्छिक हे तुम्हाला व्हिडिओतून समजलंच असेल. असो, विषयांतर नको, तर त्या महिलांना धमकावण्यास नीरजनं सुरुवात केली. आता या भावाकडे तब्बल 20 किंवा 40 पेक्षा जास्त महिलांचे नंबर मिळाले. जितके नंबर असतील तितके व्हिडिओ आणि तितक्याच महिलांना त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला असावा. असं समजतंय की यात हाय प्रोफाईल महिलांचे देखील व्हिडिओ असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान नीरजनं शिर्डीतील एका विवाहित महिलेला मॉर फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावलं देखील. तसेच तिला प्रत्यक्ष भेटून व्हिडिओ दाखवत दबाव टाकल्याचे समोर आलंय. या प्रकरणामुळे घाबरलेल्या पीडितानं अखेर पोलिसात तक्रार दाखल केली आणि संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला आणि बाहेर आली महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल. दरम्यान नीरज जाधवनं सिडको परिसरातील एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवला. हाच व्हिडिओ या प्रकरणातील टर्निंग पॉइंट ठरला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. खरात आणि जाधव या दोघांनाही ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली. या प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच SIT कडून नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR तपासण्यात आलाय. CDR मध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची शक्यता वर्तवली जाते. जाधवच महिलांना कॅप्टन खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिस बॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी तो त्यांच्या संपर्कात असायचा. त्याचे कारनामे आता उघड तर होतीलच,
शिवाय या प्रकरणाचा मास्टरमाइंड नीरज जाधवच्या सीडीआर मधून आता महत्वाचे पुरावे देखील समोर येण्याची शक्यता दाट आहे. आता ही होती खरात प्रकरणाची अपडेट. पण याचा संबंध सोशल मीडियावर शिंदेचा दिल्ली दौरा आणि मोदींची भेट याच्याशी लावला जातोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे धोक्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याचं दिसतंय. दरम्यान भोंदू बाबा अशोक खराची पाद्यपूजा केल्यानं रुपाली चाकणकरांना या अगोदरच आपला राजीनामा द्यावा लागलाय. त्यामुळे खरात सोबतचे चाकणकरांचे असलेले फोटो हे त्यांच्यासाठी मोठी अडचण असल्याचं स्पष्ट झाले. आता पुढील घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फायरी कोणाकोणावरती झाडल्या जातील हे पाहणं इंटरेस्टिंग झाले. सोशल मीडियावरती उधाण आलेल्या चर्चांना म्हणजेच खरंच जर एकनाथ शिंदे आणि खरात प्रकरणात जर काही गौडबंगाल सापडलं तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप विरोधक आणल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ अपोजिशन साईडच्या नेत्यांचा आणि खराचा संबंध नाहीये असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. तुर्तास थांबूया आणि या प्रकरणाची इत्थंभूत अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. त्यामुळं जोडले राहा आणि अशा भोंदू बाबांपासून 4 हात लांब राहा, नाहीतर उद्या आपला एखादा फोटो बाहेर यायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा. अजून तुम्हाला माहिती असलेली माहिती आम्हाला talkmarathi0@gmail.com वरती पाठवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा. धन्यवाद.